कोकणासंदर्भातलं विश्लेषण आपल्याला जाणून घ्यायचंय। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत आहे। आपण थेट जाऊयात गणेश ठाकूर यांच्याकडे। गणेश, मी थेट उदय तानपाटकरांना विचारतो, सर कोकणात काय वाटतं? दोन जागा तशा आहेत, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड। मावळी आपण धरूयात, तुम्हाला काय वाटतं कोण येईल आणि का? शॉर्ट कोकणात नारायण राणे येतील, कारण नारायण राणेंचं स्वतःचं नेटवर्क तिकडे आहे। हा त्यांची मुलं, हा त्यांचा एक प्रॉब्लेम मोठा आहे खरं आहे, पण तरी नारायण राणे तिकडे ती जागा काढतील असं दिसते मला। आणि रायगडमध्ये तटकरेंच्या लोकांचं म्हणणं असं की ती मुस्लिम मतं जिकडची जी आहेत ती त्यांनी हे केलेली आहेत, नंतर व्यवस्थित त्यांनी मॅनेज केलेली आहेत। फक्त त्याच्यात प्रॉब्लेम की जयंत पाटलांनी कोणाचं काम केलेलं तिकडे, ते जे तिथल्या शेकापची जी मतं आहेत ती कोणाला गेली हा त्यातला भाग आहे। पण तोही मला वाटतं की ते तटकरे काढतील कमी मतांनी तिकडे। मावळचं मला माहीत नाही, पण खरं काय झालं माहिती आहे, या निवडणुकीत मतदार गोंधळलेला पूर्णपणे। मी मगाशी जे म्हणत होतं की यावेळी पहिल्यांदी उद्धव ठाकरे म्हणतात धनुष्यबाणाला मत देऊ नका, शरद पवार म्हणतात घड्याला मत देऊ नका, राज ठाकरे म्हणतात भाजपला मत द्या। लोकांनी करायचं काय असा प्रकार झालेला आहे ते सगळा, गोंधळ आहेच। दिलीपजी, तुमचं काय म्हणणं आहे तीन जागांवर? या तीन जागांमध्ये महायुतीतले दोन मोठे नेत्यांच्या भवितव्याचा फैसला आहे, म्हणजे नारायण राणे आणि सुनील तटकरे। निवडून आले तर दोन्ही कदाचित मंत्री पण होऊ शकतील, परंतु या दोन्ही जागेवरती अत्यंत त्यांना कडवी लढत झालेली आहे आणि त्यांना अत्यंत म्हणजे सांगता येत नाही। मला असं वाटतं की राणेंना स्थानिक लोक एज सांगतायत, तटकरेंची फाईट अत्यंत टोकदार झालेली आहे। मावळमध्ये महायुतीचे लागू शकते। संजयजी, माझ्या दृष्टीने जर का नारायण रावांचे इथे बघितलं तर बलाढ्य नेता, सॉलिड एक्सपिरियन्स, अत्यंत मोठं असं त्यांचं एक वैभवशाली संबंध असणारं नेतृत्व, असं असताना सुद्धा अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या विरोधात गेली। जर का ते विनायक राऊत यांच्या इथे असते तर ती अँटी इन्कम्बन्सी वर झाली असते। माझ्या दृष्टीने ही व्हेरी क्लोज फाईट आहे। तटकरांच्या इथे तटकरांनी काम भरपूर केलं, जसे सगळे रिसोर्सेस कोट अनकोट सगळे वापरले, पण कुणबी आणि मुसलमान यांच्यामधली अजून जी दरी होती ती दरी त्यांनी कितपत केली। कारण मी जेव्हा तिथे भेटायला गेलो, बरेच जणांशी बोललो, हा अत्यंत त्यांच्यातला कम्युनिकेशन गॅप दाखवला। इथे वाघेरे म्हणजे कुठे लाईट वेट कोणतरी दिलेलं आहे असं होतं। मी ज्या ठिकाणी फिरलो बारण्यांना झगडावं लागत होतं मोबिलाइज करण्यासाठी। त्यामुळे मला असं वाटतं या दोनपैकी वाघेरे नक्की येतील। ह्या दोन मी व्हेरी क्लोज फाईटमध्ये। नारायण राणेंचं जरी उदय सर म्हणत असतील की नारायण राणे येतील, पण मला कोकणात फिरताना जाणवत नाही, कारण नारायण राणे यांच्या व्यक्तिगत त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे। त्यांनी किती प्रयत्न केले तरी लोक त्या मतदाराला जे करायचं तेच तो करणार आहे, हे निवडणुकीच्या दिवशी दिसून आलं आणि अनेक वेळा दिसलं। येणार नाही म्हणतात तुम्ही रायगडला तटकरे येऊ शकतात, पण आले तर प्रचंड म्हणजे मार्जिन कमी असेल, घासून येतील। आणि मावळमध्ये बारणे पुढे राहतील। तर कोकणामध्ये जवळपास एक आहे आणि 50-50 आहे असं या सर्व वरिष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे। प्रज्ञा, खरंय गणेश, त्यामुळे नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोन प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला एक तर केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे जनतेचा कौल नेमका काय हे 4 जूनला स्पष्ट होईल। धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।